अरे आत्या नमस्कार. अरे बेटा अचानक कस काय? तसंच जसं जिजूंची बहीण दर 2 दिवसाला अचानक येते. मजाक करत होती. येऊ का आत? घर तर खूप साफ ठेवलंय. 2-4 कामावाल्या लावलेलं दिसतंय. करिश्मा चहा घेणार की कॉफी घेणार बेटा? अच्छा कामवाली तिकडे आहे. अगं बेटा सासरवाडीत काम करावंच लागतं. अच्छा आत्याबाई, मग तुम्ही पण माझ्या बहिणीला मदत करू लागत असाल, कारण की सासरवाडी तर तुमची पण आहे ना. 2 मिनिटं मी पाणी घेऊन आले. अरे हाय जिजू, कसे आहेत? मस्त ना. काय भारी बसवलं तुम्ही माझ्या बहिणीला. तुम्ही तर लग्नाच्या अगोदर म्हणायची की तुला राणी बनवून ठेवन. बिचारी राणी तर बनवू नाही शकली, पण तुमच्यामुळे आहे ना नौकराणी ती पक्की बनलीये. बरोबर ना. काय खाणार का तू? सांग बरं लवकर. पास्ता. बरोबर बस, मी 5 मिनिटात घेऊन आले. एक ग, तू का बनवणार? मी तुझ्या हातचं खाऊ ना खूप बोर झालीये. तशी तुझी ती कामचोर नणंद कुठे? थांब तिला सांगते. अगे बाई, ए ग, तू काय घाबरती का तिला प्रत्येक वेळेस? थांब. शरयदी काय करताय? काही नाही ना. मला आहे ना तुमच्या हातचा खूप पास्ता खावा वाटतोय. प्लीज बनवून द्या ना. लवकर बनवा. बघ तू पण बोलायला शिक, नाही तर रा बनून आयुष्यभर यांची मोल करी. चल दी येते, आणि जास्त काम नको करत बसू, ठीक आहे? अगं करिश्मा बेटा हे घे ना. अरे आत्तेबाई, याची काय गरज होती? नाही म्हणजे तुम्ही नसते पण दिले तरी माझ्या आई वडिलांनी नाव नसतं ठेवलं तुम्हाला. अरे असं काय बघताय? म्हणजे तुम्हीच नाही का? माझ्या मम्मी पप्पांनी दीदीला 11,000 रुपये पण दिले, तरी तुम्ही तिला टॉन्ट मारताना. एवढं तर मी तुम्हाला ओळखूनच बसले आत्याबाई दिवसभरात. बरं हे घ्या, नकोय मला. अहो घ्या. अच्छा नाही, मग ठेवूनच घेते. येते. चला बाय बाय दी.